पहिलं म्हणजे मला सरांना धन्यवाद करायचे, पाटील सर अँड मिसेस त्यांच्या श्रीमती त्यांनी मला इथे बोलवलं. आणि कृष्णादादा, मी त्यांना कृष्णादादा म्हणते. तर मला खूप आनंद झाला. आणि जे काय मी लिहून आणलं होतं ते मला काही वाचायची जरूरच नाही, कारण जे मुलांनी दाखवलं तेच या कागदामध्ये मी लिहिलं होतं. आणि आधी जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा सगळे पालक होते, आता एवढेच पालक राहिले. तर हे एवढेच पालक पुढे आपला चांगली संस्कृती नेणार आहेत, चांगले विचार नेणार आहेत. तर तुम्ही जे इथे आहात ते थोडंसं 1 मिनिटं 2 मिनिटं माझं ऐका. हं. आणि मुलं स्पेशली तुमच्यासाठी जे काही मी सांगते ते तुमच्यासाठी आहे. आई बाबा आता ते बिझी आहेत आणि आजी आजोबांचा टाइम संपला. आता तुमची वेळ आहे की नाही? येस ऑर नो? मुलं जे काही करायचं देशासाठी दुनियासाठी ते कोण करणार? मला काय ऐकूच येत नाही. मी म्हातारी आहे 80 वर्षाची, मी म्हणायला पाहिजे आम्ही. कोण करणार? आणि आम्ही नाही, कोण करणार? मी. आम्ही नाही. आम्ही म्हटलं तर तू सोडून देशील दुसऱ्यावरती. तसं नाही, आम्ही नाही, कोण करणार? मी करणार. मी करणार हे डोक्यात लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काय तुम्ही इथे दाखवलं गाण्यातून, संगीतातून, नाटकातून, डान्स मधून, आणि हे जे 2 मुलं तिथून बोलत होते त्यांनी सगळ्यांनी जे काय सांगितलं दाखवलं ते सगळं एकाच गोष्टीतून निघतं. एकच गोष्ट आहे जे आपल्याकडे पाहिजे. काय काय गोष्ट आहे ती? ओके, व्हेरी गुड. शांतता, ज्ञान, व्हेरी गुड. पेशन्स, एक्सलेंट. समथिंग मोर, वन ओनली. कॉन्फिडन्स. ओके, हे सगळं कुठून येईल? कुठून? एज्युकेशन. ओके, पण हे जे तुम्हाला सांगतोय ते सगळे सांगताय ते कुठून येत आहे? आकाशातून? Why are you afraid? इथे सांगितलं ना, डोंट बी अफ्रेड. कुठून येईल? तुझ्या थिंकिंग मधून. कुठून येणार? थिंकिंगला मराठीत काय म्हणतात? विचारातून. तर पहिली गोष्ट म्हणजे आपले विचार बरोबर पाहिजे. जे सगळं आता तुम्ही दाखवलं ते सगळं विचार शक्तीचं होतं. आणि ही विचार शक्ती तुम्ही जे ज्ञान घेताय, गोष्टी ऐकताय, तुम्ही सगळ्यांची आई वडिलांचं जे ऐकताय ती विचार शक्ती त्यांच्याकडून तुम्ही घेताय, वेगळे वेगळे विचार. पण शेवटी विचार कोणाचा पाहिजे? आपला नाही, माझा. आता मी इथे 80 वर्षाची का आली? काय येऊ शकली? काय होता माझा विचार? कसा होता माझं? इथे काय लिहिलंय? ऍटिट्यूड. माझा जो दृष्टिकोन आहे तो माझा स्वतःचा होता. मी सगळ्यांचं ऐकलं होतं लहानपणी आणि अजून ऐकते, पण मी स्वतःच ठरवलं होतं. माझे डोकं दुखतात, मला कधी कधी लवकर झोपावंसं वाटतं, पण मी काय ठरवलं, काय विचार केला? आपल्याला नाही, मला जायचंच आहे आणि मी जाऊनच गेला. कारण माझा दृष्टिकोन आहे की मला मुलांना शिकवायचं नाही. तुम्ही सगळं शिकताय,
क्लासमध्ये शिकताय, टिक 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 करून शिकताय. हा, तुम्हाला सगळं माहिती आहे. मला तुम्हाला बघायचं होतं, तुमचं हे काम काय चाललंय, तुम्ही काय करताय ते सगळं बघायचं होतं. कारण मी 50 वर्ष शाळेमध्ये शिकवलं, रिटायर होऊन सुद्धा शिकवलं. अजून सुद्धा मी, त्यांनी सांगितलं ना सुरुवातीला, तुम्ही सगळे आत होतात की अजून सुद्धा ऑनलाईन, कारण मला जाता येत नाही, जाता का येत नाही कारण ते दूर आहे. तिथे आपल्या देशात हिमालयामध्ये जे शाळा आहेत, खूप खूप शाळा आहेत तिथे, तुम्हाला कल्पना सुद्धा नाही करवणार इतक्या शाळा आहेत. आणि तिथे त्या टीचर्सना, त्या मुलांना ट्रेनिंग हवं, पण एवढा बर्फ पडतो, त्यांना इथे येता येत नाही, अवघड आहे इथे यायला. म्हणून आम्ही टीचर्स जे रिटायर झालोय ते त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन, मी ऑनलाईन करते, GPT काय तुमचं चॅट करते, AI करते, ऑल दॅट आय नो. वाय डू आय नो? कारण तुमच्याकडूनच मी शिकले. ही दुनिया आता तुमची आहे आणि त्याच्यातून मी शिकते. आणि त्यांना ऑनलाईन टीचर्सना ट्रेनिंग देतो आम्ही खूप असे टीचर्स आहोत आणि वी आर डुईंग दॅट, आम्ही करत आहोत. तर मी सिद्ध केला, माझी ॲटिट्यूड कशी होती, पक्की होती, करेक्ट होती. त्याला म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह विचार, करेक्ट, सकारात्मक दृष्टिकोन, दॅट इज ॲटिट्यूड. ॲटिट्यूड नेगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो. मला करायचं नाही, मी थकलो, हे थकले ते गेले सगळे घरी. द ॲटिट्यूड इज दॅट विच इज देअर, आणि त्याच्यामुळे हॅपीनेस will come. If you are happy and you have a positive attitude, if you are unhappy, you have a not correct, negative, very good, negative attitude. तर आपल्याला हॅपी व्हायचंय, तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे, आणि दॅट इज इक्वल टू सक्सेस. पैसा मिळवायचा, सगळं फेम, नेम सगळं मिळवायचं, पण तुम्ही जर आता त्यांनी शेवटी सांगितलं महाराजांनी, काय, यू हॅव टू गो इनसाइड इन युअर माइंड. तर तुमचे जे थॉट्स आहेत ते क्लीन पाहिजेत, स्वच्छ पाहिजे. तर जसे विचार तसे मन. कुठे आहेत विचार? खिशामध्ये? नो, मनामध्ये आहे. तर जसे विचार तसे मन. जसे आपले मन असेल तसा माणूस. तसं तुम्ही ऍक्शन कराल, तुम्ही तुमचं कार्य तसं कराल, आणि जसं तुम्ही कार्य कराल तसा मनुष्य घडेल. सो यू रिपीट आफ्टर मी. जसे विचार तसे मन. अगेन, जसे विचार तसे मन. जसे मन तसा माणूस. आई सुद्धा म्हणू शकते, प्लीज. यू आर अ रोल मॉडेल, दिस इज इट. इफ यू डोंट रोल मॉडेल, तुम्ही दाखवणार नाही तर हे ते टिकटिकच करत राहतील. सो से, एव्हरीबडी हॅज टू से. जसे विचार तसे मन. जसे मन तसा माणूस. जसा माणूस तशी क्रिया. आणि जशी क्रिया तसा आपलं कॅरेक्टर. व्हॉट इज कॅरेक्टर इन मराठी? व्यक्तिमत्व. तसं तुम्ही घडाल. हॅव यू अंडरस्टूड? तर विचार, वाईट विचार येतात, ते काढता येत नाही. काढता येतात? नाही काढता येत वाईट विचार. तर माझ्याकडे जर एक ग्लास असला, त्याच्यात मातीचं पाणी असलं आणि मी म्हटलं हे मातीचं पाणी ओतून टाक, पण ग्लासला असं नाही करायचं. ग्लासला असं नाही करायचं, असंच ठेवून मातीचं पाणी काढ.
तर मी नॉट पॉसिबल, बट इट इज पॉसिबल. जर मी त्याच्यात चांगलं पाणी ओतत गेले ओतत गेले ओतत गेले तर काय होईल? डू दिस एक्सपेरिमेंट ऑन संडे. गंदा पाणी बाहर निकल जाएगा. करेक्ट. सो ते आता माती खूप आहे तर किती पाणी ओतायला लागेल? खूप पाणी ओतायला लागेल. चांगलं. तर मनात खूप वाईट विचार आहे तर खूप चांगले विचार घालायला लागतील. कळलं? आणि ते चांगले विचार असंच चांगल्या शाळेतून तुम्हाला मिळतायत. हे सगळं जे तुम्ही दाखवलं दॅट थॉट्स आर व्हेरी गुड. आणि जेव्हा तुमचे विचार चांगले होतील तेव्हा तुमचं मन चांगलं होईल. गॉट इट? आणि त्याच्यासाठी यू हॅव टू, युअर पेरेंट्स विल ऑल्सो टेल यू दिस. आई वडील सुद्धा सांगतील. आणि आई वडिलांसाठी इथेच उदाहरण आहे. 2 आया तिथे बसलेल्या आहेत. वन मदर, प्लीज पुट अप युअर हँड. आई इज पाटील सर्स मदर, आई आहे. आणि एक आई सरांच्या, तायडे सरांच्या. कॅन यू सी दॅट? त्यांना कोणी विचारलं? कोणाला कळलंच नसतं. जर उद्या सर, ते कोण सर आहेत, त्यांनी क्विज दिलं असतं. तुम्ही पाटील सरांच्या आईला पाहिलं का आणि कृष्णादादांच्या आईला पाहिलं का? तुम्ही म्हणाल नाही, ते इथेच बसले. तर ह्या 2 आयांनी, मदर्सनी त्यांच्या मुलांना घडवलं. चांगले नुसतं खायला नाही दिलं, चांगलं विचार. म्हणून सर, सी, ही इज हिअर. पाटील सर इज हिअर. तुमच्या गावात त्यांनी शाळा उभी केली. तर त्याचं चांगलं तुम्ही चीज करायला पाहिजे. यू हॅव टू वर्क हार्ड. हॅव यू अंडरस्टूड? आता पेरेंट्सना व्हॉट कॅन आय टेल? आता यू गो होम अँड टेल, बिकॉज इथे मोस्टली मदर्स आर देअर, फादर्स आर नॉट देअर. सो यू हॅव टू टेल. बघूया व्हॉट, हाऊ यू मॅनेज. मेक युअर, टेल युअर डॅडी मला 15 मिनिट्स द्या विदाउट मोबाईल. You have to tell now. Give me 15 minutes, 15 मिनिटं बसा आणि माझं ऐका. तुम्ही नव्हतात त्या दिवशी. आम्ही काय केलं? फक्त माझा डान्स पाहिला आणि तुम्ही गेलात. पण खूप जणांनी काय काय छान छान केलं. आणि एक म्हातारी बाई आली कुठूनतरी पुण्याहून आणि तिने काहीतरी सांगितलं ते मला तुम्हाला सांगायचं. सो जस्ट टेल. आणि ते बाबांनी नाही करायचं, त्यांना शेवटी सांगायचं. ते कोण करणार आहे? आम्ही नाही, मी. एव्हरी टाइम रिमेंबर, मोदीजींचा जो मेसेज आहे स्वच्छता ठेवा, आम्ही ठेवू. मग आम्ही मध्ये कोण? दादा ठेवतील, आई ठेवेल, मी काय करेन? सो मी ठेवायचं. हॅव यू अंडरस्टूड? ओके. मला जास्ती नाही सांगायचं. आय नो यू आर व्हेरी टायर्ड. आणि सगळ्या टीचर्सना, पेरेंट्सना, त्यांनी पण एवढा टाइम दिला, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आणि चिल्ड्रन, तुम्ही जे केलं ते तुम्ही ॲटिट्यूड दाखवली पॉझिटिव्ह, अँड यू आर हॅपी. येस. सो हॅपीनेस प्लस ॲटिट्यूड विल ब्रिंग यू सक्सेस. सो व्हेरी सक्सेसफुली कंडक्टेड. Thank you very much आणि God bless you. All of you. Thank you.